नमस्कार. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनलसाठी मी संपादक अशोक चिंचोले. 7 मेला लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान झालं आणि मतदानानंतर 4 जून रोजी याची मतमोजणी आहे. बराच कालावधी आहे. या दरम्यान संबंध मतदारसंघात या मतदारसंघातून निवडून कोण येणार अशीच जोरदार चर्चा चालू आहे. अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. पण आमचे चॅनेलचे निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकीच्या दरम्यान आणि आता निरीक्षण करता असं दिसून येत आहे की या मतदारसंघातून आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार शिवाजी बंडाप्पा काळगे हे विजयी होतील अशी अधिक शक्यता आहे. ते का तर शिवाजी बंडाप्पा काळगे यांची पाठी कोरी आहे. ते डॉक्टर आहेत. गेली 20-22 वर्षे या मतदारसंघात त्यांचा हजारो कुटुंबाशी अत्यंत चांगला आणि जवळचा संबंध निर्माण झालेला आहे. असं कोणी म्हणणार नाही की डॉक्टर शिवाजी काळगे कोण आहेत. प्रत्येकजण असं म्हणतो मी त्यांच्याकडे डोळे तपासले, मी त्यांच्याकडून ऑपरेशन करून घेतलं. तीच अवस्था भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या बाबतीत दिसून येत नाही. ते गेली 5 वर्षे खासदार असले तरी मध्यमवर्गीय तळागाळातील लोकांशी त्यांचा अधिकचा संपर्क आला आहे असं काही दिसत नाही. मतदारांना या ना त्या कारणाने आपला लोकप्रतिनिधी हा जवळचा वाटला पाहिजे. तो जातीने असेल, धर्माने असेल, विचाराने असेल, जिल्हा असेल, तालुका असेल किंवा त्या खासदारांचा सततचा संपर्क असेल, यावर सगळं काही अवलंबून असतं. पण तसं खासदार सुधाकर श्रंगारे यांना या मतदारसंघात निर्माण करता आलं नाही. पूर्ण मतदारसंघात कुणाच्या तरी कुबड्या घेऊन किंवा कुणाच्या तर सोबत जाऊनच त्याला संपर्क साधावा लागला. या मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्या भागात फेरफटका मारला असता तेथील नागरिकांची ही एकच तक्रार आहे की खासदार आमच्याकडे केव्हा आलेच नाहीत, थोडाही संपर्क नाही त्यांचा. अशी अवस्था असताना आम्ही त्यांना कसे काय मत देणार असाही प्रश्न विचारला जात आहे. या मतदारसंघामध्ये जरी खासदार श्रंगारे यांना भाजपाच्या वतीने उमेदवारी मिळालेली असली तरी यावेळी मात्र भाजपात अर्थात भाजपाचं नेतृत्व करणाऱ्या या जिल्ह्यातील तालुका पातळीवर असतील, जिल्हा पातळीवर असतील नेत्यामध्ये एकसंघपणा दिसून येत नव्हता. एकजूटच नसल्यामुळे ही निवडणूक अशी चुरशीची झाली नाही. अनेक मतदारसंघात भाजपाचे अनेक पदाधिकारी फिरकलेही नाहीत. त्या तुलनेमध्ये या जिल्ह्यातील काँग्रेसचं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख हे दोघे आमदार भाऊ, त्यांचे काका माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून या मतदारसंघात प्रचाराचं तंत्र राबवित होते. असं दिसतं या निवडणुकीमध्ये की डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासाठी देशमुख कुटुंबियांनी दोन्ही अंगाने उजवून द्यावं असं जसं लग्नामध्ये म्हणतात त्या पद्धतीनं हा पूर्णपणे बोजा सांभाळलेला आहे. निश्चितच या मतदारसंघात काळगे यांना मोठं मताधिक्य मिळणार अशी शक्यता आहे. 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य हे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून मिळेल. त्यानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून, त्यानंतर अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून, त्यानंतर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांचा विधानसभा मतदारसंघ हा
निलंगा आहे ते या मतदारसंघातील रहिवासी आहेत. तसं जरी असलं तरी माजी मंत्री, भाजपाचे नेते व या लोकसभा निवडणुकीचे संयोजक असलेले आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे प्रभावी नेतृत्व आहे. त्यांच्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघ आणि उदगीर विधानसभा मतदारसंघात मात्र बरोबरीनं काँग्रेस चालेल अशी शक्यता आहे. मिळालीच तर 5-10 हजाराची लीड इथे मिळू शकते. टोटल 6 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर डॉक्टर शिवाजी काळगे हे किमान 70 ते 1 लाख मतापर्यंत मताधिक्याने विजयी होण्याची दाट शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा काय आहे तर सोयाबीनची थप्पी हे एक प्रमुख कारण होतं. तसेच मराठा आरक्षण आहे, ओबीसींचं आरक्षण आहे, महागाई आहे. जे बेरोजगारांना नोकरी देतो असं आश्वासन मोदी सरकारने दिले होते तर रोजगार ते देऊ शकले नाहीत. प्रचाराच्या दरम्यान कधी कोठेही विशेष करून ग्रामीण भागात गेल्यानंतर मतदार काय आहे या भागातील वातावरण असं विचारले असता सोयाबीनच्या थप्पीला टेका देऊन बसलेला शेतकरी किंवा मतदार हा सांगतोय की पाठीमागे सोयाबीनच्या कट्ट्याला हात लावून सांगतो की हे कारण आहे की आमच्या सोयाबीनचा भाव 4,000पेक्षा अधिकचा कधी झालेलाच नाही आणि या सोयाबीनवर आमचं सर्व काही अवलंबून असताना ते आम्ही स्टॉप करून ठेवलेलं आहे. हा मोदी सरकारनं आमचा विश्वासघात केलेला आहे. आमच्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीत, आम्हाला आरोग्य व्यवस्थित मिळत नाही, साधं बालवाडीच्या प्रवेशासाठी देखील हजारो रुपये डोनेशन ही द्यावे लागत आहे, शिक्षणाचा खर्च झेपत नाही, आरोग्याचा खर्च झेपत नाही, मुलांना नोकरी नाही, शेतीमध्ये घ्यावे लागणारे साहित्य, बी बियाणे, खते, अवजारे यांचे दर प्रचंड वाढलेले आहेत. एवढं करून सोयाबीनचं उत्पादन केलं तर त्याला भाव नाही. याचा फटका मात्र या निवडणुकीत भाजपाला मिळणार आहे. राम मंदिर याचा मुद्दाही यावेळी जोरदार चर्चेला जाईल आणि राम मंदिर उभारलं म्हणून जय श्रीराम करीत मतदार भाजपाला मतं टाकतील असं वाटलं होतं. पण 1% व्यक्ती असतील की जे राम मंदिर उभारलं म्हणून मतदान करणारे. तसं काही होणार नाही. 370 कलम रद्द केलं असंही सांगतात, पण लोकांना त्या 370 कलमाविषयी विशेष काही वाटत नाही. त्यांना गेली 10 वर्षे मोदी सरकारचा अनुभव हा व्यवस्थित आलेला नाही. लोक मोदी किती चांगला हा बाहेर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची इमेज काय आहे याहीपेक्षा आज ग्रामीण भागातील मतदारामध्ये मोदी यांची विषयीची प्रतिमा ही व्यवस्थित राहिलेली नाही. ज्या पद्धतीनं 2014 साली मोदी यांचं भाषण ऐकायला लोक प्रचंड उत्सुक होते, आवडीनं त्यांचं भाषण माध्यमातून ऐकलं जायचं. पण यावेळी मात्र त्यांच्या भाषणाकडे अक्षरशः एक सोपस्कार म्हणून पाहिलं गेलं आणि लोक तेवढा रस घेऊन त्यांचं भाषण ऐकत नव्हते किंवा त्यांनी केलेलं अपील हे जनतेला पटत नव्हतं. या सर्व बाबीचा विचार केला असता महाराष्ट्रात निश्चितच आघाडीच्या जागा वाढणार म्हणजे भाजपाच्या जागा कमी होणार असल्या तरी लातूरमध्ये मात्र हमखास असं सांगितलं जाईल की या मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे विजयी होणार आहेतच. त्यांची कोरीपाटी आहे, त्यांच्यावर दोष ठेवण्याचं काही कारण नाही. खासदार सुधाकर श्रंगारे हे अत्यंत दानशूर असे म्हणून त्यांची प्रतिमा होती, पण त्यांनी एका संस्थेला, एखाद्या मंदिरला, एखाद्या व्यक्तीला काही रक्कम दान केलेली असेल, पण अनेक लोक असे आहेत की त्यांना हे दान त्यांचं मिळालेलं नाही. म्हणजे त्यांच्या दानशूरपणाचं पुण्य
हे सुधाकर श्रंगारे यांच्या पदरात पडणार नाही अशीच एक शक्यता आहे. सुधाकर श्रंगारे हे व्यक्ती म्हणून किती जरी चांगले असले तरी एक खासदार म्हणून, राजकारणी म्हणून ते जनतेला मान्य नाहीत, ज्यामुळं दुसऱ्यांदा ते निवडून येण्याची शक्यता अत्यंत अत्यंत कमी अशी आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील लिंगायत समाजाने डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या बाजूने कौल देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापेक्षा अधिक मुस्लिम समाजाचं आहे की जे 99% असं म्हणता येईल एवढे मतं काँग्रेसच्या पारड्यात पडली आहेत. मराठा समाजाने देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहण्याचं निर्धार केल्याचं लक्षात येत आहे. तसेच इतर मागासवर्गीय जे मतदार आहेत त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये भाजपा सरकारनं आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही हे गृहीत धरून तेही काँग्रेसच्या बाजूने उभे राहत असल्याचे किंवा राहिल्याचे लक्षात येत आहे. या टोटल परिस्थितीचा आणि सामाजिक गणिताचा विचार केला तर डॉक्टर शिवाजी काळगे हे 1,00,000 मताच्या मताधिक्याने विजयी होणार असं स्पष्ट होत आहे. काही जरी झालं तरी या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय प्रश्नावर मात्र अक्षरशः दुर्लक्ष झालं आणि फायद्याचं की तोट्याचं हे माहिती नाही. पण या निवडणुकीत जातीवाद किंवा जात ही मोठ्या प्रमाणात चर्चेला गेली किंवा एखादा उमेदवार अमुक पक्षाचा आहे असंही म्हणण्यापेक्षा हा उमेदवार या जातीचा आहे असाही प्रयत्न या निवडणुकीत झालेला आहे. बघूया आता नेमकं 4 जूनच्या मतमोजणीच्या वेळी काय होतं ते. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2024च्या या निवडणुकीमध्ये साधारणपणे 12,37,000 एवढे मतदान झालेलं आहे. गेल्या वेळी म्हणजे 2019 साली लातूर लोकसभेसाठी 11,76,000 जवळपास एवढी मतदान झालेले होते. या निवडणुकीत 2024 या वर्षासाठी एकूण 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाचे सुधाकर श्रंगारे, काँग्रेसचे शिवाजी काळगे, बसपाचे एक उमेदवार असे हे 3 उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे आहेत. वंचितचा देखील या निवडणुकीत उमेदवार आहे. या निवडणुकीमध्ये श्रंगारे आणि काळगे वगळून इतर जे 26 उमेदवार आहेत त्यांच्यात साधारण 1,00,000 मतं विभागली जाणार आहेत. उर्वरित 10-10.5 लाख मतं जे आहेत त्या मताच्या मध्ये काळगे बाजी मारणार की सुधाकर श्रंगारे यावर बरंच काही अवलंबून आहे.